हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल ऑटो एन्जॉय. मित्रांनो, आज आपण एक रिसेंट टॉपिक बद्दल बोलणार आहोत की आपले जे फायनान्स मिनिस्टर आहेत सीतारामनजी यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की यूज कार वरती तुम्ही जेव्हा यूज कार सेल करताल त्याच्यावरती तुम्हाला 18% GST लावला जाईल. तर बेसिकली या न्यूजमुळे बऱ्याच लोकांमध्ये कन्फ्युजन झालं होतं की नक्की GST कोणत्या व्हॅल्यूवरती आहे. ॲज अ इंडिव्हिज्युअल मी जर एक कार ओनर आहे आणि जर मी माझी गाडी विकायला काढलेली आहे किंवा मी गाडी कोणाला सेल करतोय, समजा मी 5 लाखाची गाडी सेल करतोय, तर का मला 18% GST द्यावा लागणार का? तर असे भरपूर प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण झाले आणि त्याच्यामुळे खूप जास्त कन्फ्युजन क्रिएट झालं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे समजून देणार आहे की ते एक्झॅक्टली काय न्यूज होती आणि कोणत्या कोणत्या केसेसमध्ये GST लागणार आहे आणि कोणत्या एंटिटीजला तो GST लागणार आहे, हे पूर्ण आपण डिटेलमध्ये आज एक्सप्लेन करून घेऊया. तर मित्रांनो, डिफरंट केसेस आहेत. त्याच्यामध्ये आपण पहिली केस बघूयात. याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन आहे, इंडिव्हिज्युअल सेल्स कार टू अ फ्रेंड ऑर अ कंपनी ऑर अ डीलर, देन GST विल बी ॲप्लिकेबल. आन्सर इज नो. म्हणजे मित्रांनो, याच्यामध्ये सिम्पल आहे की तुम्ही ॲज अ इंडिव्हिज्युअल, समजा तुमच्याकडे गाडी आहे, तुम्ही गाडी ओन करता आणि ती गाडी जर तुम्ही तुमच्या मित्राला किंवा कोणत्या कंपनीला किंवा कोणत्या डीलरला विकली, तर तुम्हाला त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा GST भरायचा नाही आहे. तर मित्रांनो, सेकंड केस आपण बघूया. तर सगळ्यात इम्पॉर्टंट हे होतं की GST कुणाला लागणार. तर डीलरला, कंपनी रजिस्टर्ड ज्या आहेत, Cars24 आहे, स्पिनिया आहे. तर मित्रांनो, हे केस 2 मध्ये एक एक्झाम्पल आपण बघूयात की जसं की इथे मेन्शन केले आहे, डीलर बायज कार ॲट 4 lakhs and do refurb and sells at 5 lakhs, then GST applied on 5 lakhs. सो आन्सर इज नो. तो मित्रांनो, याच्यामध्ये सिम्पल आहे, एका डीलरने समजा गाडी घेतली 4 लाख रुपयाला, त्याच्यावरती रिफर्ब केलं आणि ती गाडी 5 लाखाला विकली, तर GST काय 5 लाखावरती लागणार का? तर ह्याचा आन्सर नो आहे मित्रांनो. तर GST त्या 5 लाखाच्या रकमेवरती नाही लागणार. तर मित्रांनो, GST जो लागणार आहे, तर याच्यावरती जसं की डीलरने 4 लाखाला गाडी घेतली आणि 5 लाखाला विकली, जे 1 लाख रुपयाचं प्रॉफिट आहे त्याच्यावरती 18% GST लागणार आहे. आपण केस 3 इथे बघू शकतो की डीलर बायज कार ॲट 4 lakhs अँड डू रिफर्ब अँड सेल्स ॲट 3.5 lakh, देन व्हॉट इज द GST ॲप्लाइड. सो बेसिकली याच्यामध्ये डीलरने 4 लाखाला समजा गाडी घेतली, त्याच्यावर रिफर्ब केली, पण डीलरला त्याच्यामध्ये नुकसान झालं, घाटा झाला आणि ती गाडी जी आहे ते डीलरने 3.5 लाख रुपयाला विकली. म्हणजे ह्याच्यात काय झालं मित्रांनो, 50,000 रुपयेचा डीलरला याच्यावरती तोटा झाला, नुकसान झालं. तर या केसमध्ये डीलरला GST लागेल का? तर बिलकुलही लागणार नाही मित्रांनो. जर गाडीवरती लॉस झाला असेल तर 0% GST लागणार आहे. तर इथे आपण बघूयात, कन्क्लुजनवर येऊयात. सिम्पल आहे, शॉर्टमध्ये सांगतो. पहिला पॉईंट आहे की GST जो आहे तो इंडिव्हिज्युअल कार सेलर जो आहे त्याला बिलकुल मित्रांनो लागणार नाही आहे. जर तुम्ही तुमची गाडी विकली, 10 लाखाची असू, 20 लाखाची असू, तुम्ही जर ती गाडी विकली तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा GST लागणार नाही आहे. तर हे माइंडसेट तुमचा चेंज करून टाका तुम्ही. याच्यामध्ये तुम्हाला काही चिंता करायची गरज नाही आहे. दुसरा पॉईंट जो आहे, GST जो आहे तो फक्त आणि फक्त रजिस्टर्ड बिझनेसेस जे आहेत, जसे की जे डीलर रजिस्टर्ड आहेत, जे कंपनीज झाल्या, Cars24 झाली, OLX झाली, स्पिनी झाली, या कंपन्यांना GST द्यावा लागणार आहे गाड्यांच्या ट्रान्झॅक्शनवरती, ते पण प्रॉफिटवरती. तिसरा पॉईंट आहे, फक्त आणि फक्त जे प्रॉफिट, मुनाफा झालेला आहे ज्या डीलमधून, त्याच अमाऊंटवर GST लागणार आहे आणि जिथे लॉस झालेला आहे तिथं अजिबात GST लागणार नाही आहे. आय होप तुम्हाला हे 4 पॉईंट समजलेले आहेत. मुद्द्याचा पॉईंट हा आहे की फक्त आणि फक्त प्रॉफिट अमाऊंटवरती GST लागणार आहे, ते पण रजिस्टर्ड जे बिझनेसेस आहेत त्यांनाच लागणार आहे. इंडिव्हिज्युअल सेलरला कोणत्या प्रकारचा GST लागणार नाही आहे. तर आय होप हे सगळं तुम्हाला समजलं असेल आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.